रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं डेली ब्लॉगिंगच्या 50व्या दिवसात। आणि आत्तापर्यंतचे हे 49 दिवस कसे गेले हे तुम्ही माझ्याबरोबर पाहिलं आणि खूप सारं मला प्रेम दिलं, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे। आणि आज आपण बघूया आजचा 50वा दिवस। कामं ढीग आहेत आणि मज्जा पण जाम येणार आहे। चला तर मग। तर आज आम्हाला फुलांमध्ये आळवणी सोडायची होती। नेहमीप्रमाणे ती एका ड्रम मध्ये तयार केली आणि लगेच सोडूनही टाकली। जवळजवळ 15 मिनिटं लागली। त्यानंतर आपल्याला आज करप्याचं औषध मारायचं होतं, मग ते दादांनी तयार केलं आणि त्याने लगेच मारायलाही घेतलं। 2 सारटी मारून झाल्यावर दादा दमला। त्यानंतर मी मारायला घेतलं आणि सगळं पूर्ण करून टाकलं। त्यानंतर आम्ही गेलो खाली घराजवळच्या रानात। आपली आजच्या दिवसातली 2 मेन कामं होती ती झालीत। आता एक मोठं आणि शेवटचं काम आहे ते म्हणजे मक्का तोडायचं आहे। क्षणाचाही विलंब न करता मी लगेच मक्का तोडायला घेतलं। तासभर मक्का तोडून चांगलं फुगायलाच झालं। झाडाखाली बसून मस्तपैकी पाणी पिलं। हा दाद्या वैरण न्यायला आला होता, त्यानं केवढी वैरण बांधले बघा। त्याला सांगत होतो वैरण जरा कमी घे, कशी तरी करत करत त्यानं ती वैरण उचलली शेवटी आणि गप घरी जायला निघाला। त्याला जाता जाता म्हटलेलं तू हो पुढे, मी आलो। वैरण डोक्यावर घेतली की मला असं नाचू वाटतं, जणू काय आपल्या डोक्यावर पालखीच आहे। त्यानंतर मी लगेचच गेलो कवट्याकडं, कारण की पप्पा आले होते स्टँडवर, त्यांना आणायचं होतं। त्यांना घेतलं आणि घरी यायला निघालो। घरी आल्यानंतर मस्तपैकी जेवण केलं। आज बटाट्याची भाजी होती जी दादाने केली होती आणि भाजी खरंच क्लास झाली होती। जवळजवळ मी 1.5 महिन्यानंतर त्याच्या हातची भाजी खाल्ली। त्यानंतर संध्याकाळी मी आणि पप्पा गेलो परत कणस मोडायला। सकाळी जो मका मोडला होता त्याची नंतर कणस मोडायचे होते। जास्त नव्हतं, थोडंच होतं। माझ्या पाठीमागे जे दिसतंय थोडं अजून काढायचं बाकी आहे आणि आज खूप कंटाळा आलाय। 50वा दिवस मला वाटलेला चांगला जाईल, पण आज सगळा कामातच गेला। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, तुमच्या भावाला सपोर्ट करा आणि जाताना फॉलो तेवढं करा। भेटूया उद्याच एका अशा सुंदर व्हिडिओत। धन्यवाद।